मी डॉक्टर राजेश मानकर, निर्माण IVF आणि टेस्टिंग बेबी सेंटरचा डायरेक्टर आहे. ते आपलं सेंटर आहे. रिसेप्शन काउंटर, केल्यावर ते एम्ब्रियोज ट्रान्सफर केल्यावर आपण पेशंटला इथे शिफ्ट करतो आणि काही वेळ आराम करण्याकरता इथे ठेवतो. मग इथून पेशंट घरी डिस्चार्ज होतो. पॉवर हाऊस इथे आपलं इन्व्हर्टर्स लागलेले आहेत. सिमेंट कलेक्शन रूम आहे. इथे शुक्राणू वीर्य आपण जमा करून घेतला जातो. त्यासाठी हा बेड त्यासाठी आपण ठेवलेला आहे. इथे टीव्हीची अरेंजमेंट केलेली आहे. DVD प्लेयर्स ठेवलेला आहे. इथे अटॅच टॉयलेट बाथरूम दिलेला आहे. स्टरलायझेशन रूम आहे. इथे आपण स्टरलायझर ठेवलेला आहे. यामध्ये ड्रम्स लावून निर्जंतुकरण केल्या जातो आणि काही इन्स्ट्रुमेंटचे आपलं निर्जंतुकरण ह्या मशीनमध्ये सुद्धा होतो. हे एअर फिल्ट्रेशन युनिट आहे. इथे आपण ब्लॅकगार्ड मशीन लावलेली आहे. इथे एअर कंडिशनर लावलेला आहे, जो बाहेरून एअर आत कूल करणार, त्याला थंड करणार आणि ती एअर इथे हेपा फिल्टर्स लागलेले आहेत. त्या हेपा फिल्टर्समधून ती एअर फिल्टर होणार आणि पूर्णपणे फिल्टर्ड एअर आतमध्ये जाणार. आतच्या रूममध्ये पण प्रेशर बिल्डअप होणार आणि जो प्रेशर आपल्याला कमी जास्त करायचा आहे त्याकरता आपल्याकडे ही मशीन आहे, जिने आपण प्रेशर मेंटेन करणार. यामुळे आपण आतमध्ये येणारे कण, धुळीचे आणि इन्फेक्शन्स थांबवू शकतो. हे आपलं एंड्रोलॉजी सेक्शन आहे. इथे आपण शुक्राणूचं प्रक्रिया केली जाते. हे कंपाऊंड मायक्रोस्कोप, टेस्टिंग वॉर्मर. 1 सेकंडसुद्धा आपल्याला टेम्परेचर कमी किंवा जास्त व्हायला नको शुक्राणूचं. आणि याच्यामध्ये सर्व हिपा फिल्टर्स लावलेले आहेत. त्यामुळे जवळ येणारे सर्व धुळेचे कण बाहेर फेकल्या जातात आणि ते स्टरलाइज केलेले फक्त हवा खाली येते आणि धुळेचे कण बाहेर जाणार. त्यामुळे इन्फेक्शन होणार नाही. इथे शुक्राणू तयार केलेले जातात. त्या एंड्रोलॉजी सेक्शनमध्ये आपल्याला हा एक भाग आहे आणि सेकंड भाग आहे हा सेंट्रिफ्यूज मशीन, ज्याच्याद्वारे सेंट्रिफ्यूज करून आपण प्रक्रिया करून ते स्पर्म्स आपल्या जे जसे शुक्राणू हवे तसे शुक्राणू आपण त्यातनं साईडने काढून घेणार. हे क्रायोकॅन आहे. यामध्ये आपण शुक्राणू, एम्ब्रियोज आणि बाईंचे ओसाइट्स प्रिझर्व करू शकतो. याच्यामध्ये लिक्विड नायट्रोजन टाकला जातो आणि लिक्विड नायट्रोजनमध्ये हे कॅनमध्ये आपण हे सर्व ठेवतो आणि याचं टेम्परेचर -1 अप्रॉक्सिमेटली -198 डिग्री आहे. आणि इथे आपण शुक्राणू, एम्ब्रियोज किंवा सिमेंट सॅम्पल्स कितीही वर्ष ठेवू शकतो, प्रिझर्व करू शकतो आणि जेव्हा हवा तेव्हा वापरता येईल. ओसाइट रिट्रीव्हल रूम ऑपरेशन थिएटर आहे. इथे आपण आईची अंडी काढल्या जाणार. हे ऑपरेशन टेबल आहे आणि हे रॉकेट
क्लाम्प ओसाइड रिट्रीव्हल पंप आहे। यातून आपण इथे कॅन्युला आणि डिस्पोजेबल अटॅचमेंट्स लावून आईच्या पोटातून अंडी काढल्या जाणार आणि ती अंडी आपण ट्यूबमध्ये घेऊन ह्या मशीनमध्ये ठेवणार। ही ट्यूब आपण यातच ठेवून ती अंडी कलेक्ट करणार, त्यामुळे टेम्परेचर आपलं एकसारखं मेंटेन राहणार। 1 सेकंड सुद्धा आपलं टेम्परेचर मेंटेन नसेल तर अंडीला ते मारत असतो। आणि मग ही मशीनच आपण ह्या रूममधून, ही रूममधून ती खिडकी बंद असते आणि जेव्हा आपल्याला अंडी इथे द्यायची आहे तेव्हा आपण ही रूम खोलून इथून आपण ती अंडी तिथे त्या रूममध्ये पाचतो। IVF लॅब आहे। मेन सर्व आपला ह्या लॅबमध्ये काम होणार आहे। ही मशीन जे आहे ती लॅमिनार एअर फ्लो, याच्यात पूर्ण प्लॅटफॉर्म प्री हिटेड आहे फिक्स टेम्परेचरला। यामध्ये मल्टिपल हेपा फिल्टर्स लावलेले आहे। ह्या हेपा फिल्टर्समधून कंटिन्युअस सगळं प्युरिफाईड एअर साईडला येत राहतं। थोडा पण डस्ट पार्टिकल जवळ येणार तर तो बाहेर फेकला जाईल, त्यामुळे आपल्याला आतमध्ये कुठलाच डस्ट पार्टिकल त्यात जाणार नाही। त्यासाठी ही मशीन वापरलं जातं। ह्याला स्टिरिओझूम मायक्रोस्कोप म्हणतात आणि हा मायक्रोस्कोप बेसिकली आपल्याला आईची अंडी स्क्रीन करायला वापरला जातात। आईच्या अंडीबद्दल सगळी डिटेल माहिती आपल्याला यामधनं मोठं करून बघता येईल। आणि हे आपल्याला टेस्ट ट्यूब वॉर्मर आहे, त्याच्यातून जे काही आपण अंडी काढणार आणि त्याचं टेम्परेचर आपण फिक्स याच्यात मेंटेन करणार आहे आणि ती अंडीचं कवच काढून त्याला तयार करणं, हे सगळं काम आपण इथे केलं जातो। आईच्या अंडीच्या रिलेटेड जे काही असेल त्याचं हे काउंटर आहे। नंतर हा आपला तिथे आपण स्पर्म्स घेतले, शुक्राणू घेतले, इथे आपण अंडी तयार केली। आता आपलं पुढचा भाग आहे की दोघांना मिळवणं। दोघांना मिळवणारी जी मशीन आहे त्याला इक्सी मशीन म्हटलं जातं। हे इक्सी मशीन आहे। त्याला इक्सी मशीनवरती आपल्याला इथे तुम्हाला 2 नीडल्स दिसणार आणि हा एक मायक्रोस्कोप आहे, इन्व्हर्टेड मायक्रोस्कोप। आणि ह्या 2 नीडल्समध्ये आपण काय करणार आहे एक्झॅक्टली, आपण अंडीला आणि शुक्राणूला ह्या प्लॅटफॉर्मवर मिळवणार आहे। स्वतः डोळ्यांनी बघून आपल्या नजरेखाली आपण त्यांना मिळवून त्याच्यानंतर जे तयार होणार आहे ते आपण पुढच्या प्रोसेससाठी, त्यांची वाढ होण्यासाठी आपण पुढच्या मशीनमध्ये शिफ्ट करणार आहे। ही मशीन खूप महत्त्वाचं इक्विपमेंट असतो, ज्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांना पॉझिटिव्ह रेट देऊ शकतो ज्यांना याची गरज आहे। या मशीनमुळे आपण जास्तीत जास्त लोकांना मुलं देऊ शकतो। ज्यांना शुक्राणूची खूप कमी आहे, ज्यांच्याकडे शुक्राणू खूप कमी आहे, ते सर्व लोक ह्या मशीनमुळे गरोदर राहू शकतात। आपलं नेक्स्ट मशीन आहे। आता आपल्याकडे शुक्राणू मिळालेले आहे आणि ओसाइड दोघांना मिळवून आपण 2 पद्धतीने आपण बच्चू तयार करतो। एक इक्सी असतो, एक IVF असतो। त्यानंतर तो बच्चू तयार झाल्याच्या नंतर त्या बच्चूंना वाढवायसाठी किंवा IVFचे जे आहे ते करायसाठी आणि बच्चू वाढवायसाठी, एम्ब्रियोज वाढवायला आपण ही मशीन वापरली जाते। ह्या मशीनला आपण इन्क्युबेटर म्हणतो। ही मशीन CO2 इन्क्युबेटर म्हणून ओळखलं जाते आणि ही अतिशय महत्त्वाचं इक्विपमेंट आहे। यामध्ये आपण जसं आईच्या पोटामध्ये गर्भामध्ये जसं बाळ वाढतो तसं ह्या मशीनमध्ये बाळ वाढतो सुरुवातीच्या स्टेजला। आणि हे कार्बन डायऑक्साईड डिपेंडंट मशीन आहे, त्यामुळे याला CO2 सिलेंडर लागलेला असतो आणि तो मेंटेन केलेल्या प्रेशरने आत जात राहतो। आणि हा CO2 सिलेंडर आहे आणि CO2 सिलेंडर कंटिन्यूस याला CO2 देत राहतो। आणि ह्या मशीनमध्ये मग जे एम्ब्रियोज तयार होणार, जे बाळ तयार होणार ते आपण 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी आपल्याला जे शिफ्ट करायचं आहे तसं आपण आईला गर्भामध्ये परत टाकणार आहे। ही आपल्या IVF रूम झाली। ह्या IVF रूममध्ये आपण मला बघितलेलं आहे की इथे आपण जो काही एअर सप्लाय आपण दिलेला होता तो फिल्टर्ड एअर सप्लाय तो इथून आत येतो आहे। बाहेर फिल्ट्रेशन युनिट आहे, त्या युनिटमधून इथे एअर आत येते आणि आतली एअर किती प्रेशरने बाहेर जायचं हे त्याचं आउटलेट आहे। त्या रूममध्ये येणारा प्रत्येक एअर सगळं फिल्टर करूनच आत येणार, त्यामुळे आपण त्याच्यात कुठलाच डस्ट पार्टिकल येणार नाही, कुठलेच कण येणार नाही,
कुठले व्हायब्रेशन येणार नाही ही सगळी काळजी घेतल्या जाते. कन्सल्टिंग रूम आहे. आमच्या मॅडम आहे डॉक्टर माधुरी मानकर, IVF कन्सल्टंट, आणि ते आमची कन्सल्टिंग रूम. This is my consulting. I normally check my patients over here. This is my हे माझं सोनोग्राफी मशीन आहे. नमस्कार, मी संतोष नारायण कांबळे, माझी मिसेस सायली संतोष कांबळे आणि ही माझी मुलगी. मी जवळजवळ आमच्या लग्नाला जवळ 23 वर्षे झाली. मी खूप प्रयत्न केले, रत्नागिरीपासून तर नायर हॉस्पिटलपासून तर केम हॉस्पिटलपर्यंत मी सर्व ह्या ट्रीटमेंट केल्या. मी डोंबिवलीला दाते मॅडमकडे पण मी ट्रीटमेंट केली, तारा नाईककडे पण मी ट्रीटमेंट केली, प्लस डॉक्टर लेवी म्हणून तिकडे पण ट्रीटमेंट केली, पण मला कुठंच काय फरक पडला नाही. आणि खरोखर अशा प्रकारे खरोखर आमच्या जीवनामध्ये खूप अंधार झाला होता. मी खूप निराशा झालो होतो. आम्ही एक बाळ घ्यायचं असं ठरवलेलं होतं, पण योगायोगाने आम्ही जिथं राहतो लोढा हेवनमध्ये तशी एक मुलगी माधुरी म्हणून एक मुलगी भेटली. ती बोलली अशाच माधुरी मानकर म्हणून डॉक्टर आहे, तिथे तुम्ही जावा, तुम्हाला नक्की फरक पडेल. कारण तिच्या पण बहिणीला तिथंच झालेलं आहे बाळ. पण आम्ही तिचं ऐकलं आणि आम्ही बोललो लास्टचा प्रयत्न म्हणून आपण जाऊया आणि बघूया एक लास्ट चान्स. आणि खरोखर आमच्या जीवनात खरोखर असा प्रकाश पडला तर आम्ही म्हणजे जिवंत असेपर्यंत आम्ही ते विसरू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे खरोखर माझी फॅमिली खूप निराशा होती. खूप काही आम्ही प्रयत्न केलेले होते, पण माधुरी मानकरच्या रूपाने आम्हाला खरोखर देवाच्या रूपानेच आम्हाला भेटल्या आणि आम्हाला यश आलं. आणि अशा प्रकारे आमचे आता हे बाळ आहे आमचं, ते 6 महिन्याचं आता होईल पुढच्या उद्यापासून. बस एवढं आम्ही खुश आहे. आणि हॉस्पिटलचं नाव कुसुम हॉस्पिटल आहे. डॉक्टरांचं नाव माधुरी मानकर आहे, माधुरी राजेश मानकर आहे. आणि निर्माण पण हॉस्पिटल आहे. अशा प्रकारे आम्हाला खरोखर आम्ही आनंद आहे. आमच्या फॅमिलीला पण आम्ही पुन्हा पुन्हा त्यांचे आभार मानतो आणि खरोखर देवापेक्षा पण ते आम्हाला श्रेष्ठ आहे. जब भी मैंने मैडम के पास आया था, माधुरी मैडम के पास, तो मेरे को उम्मीद भी नहीं थी मेरे को बच्चा होएगा करके. सारे डॉक्टर तो बता ही दिया था मेरे को बच्चा आपका बहुत कम इसमें चांस नहीं है करके. तो मैडम ने बोले क्या मैं देखती हूँ करके. तो मेरे को मैडम के उधर से आज मेरे पास एक बच्चा है. मेरे को तो वही मैं कभी भी जिंदगी भर भी मैं ये करूंगी तो भी भूल नहीं सकती हूँ. मेरा सब कुछ मैडम के पास से एक बच्चा मिला. मेरे को तो सब मेरा उम्मीद भी छोड़ दिया था. मेरे को बच्चा नहीं हो सकता है करके बोला था डॉक्टर ने. तो मैडम ने बोला मैं देखती हूँ. मेरे पास आज मेरा बेटा है.
और आज 9 साल का लड़का है और मैं मेरे को कुछ भी होएगा तो मैं मैडम के पास ही आती हूँ और दोबारा दूसरे को भी बोलती हूँ इधर जाओ करके। मैं अंधेरी से आता हूँ और हम लोगों को शादी होके कुछ 9 साल हो गया था और मैडम के पास हम लोग आए। ट्रीटमेंट मैडम अच्छा की। पहला हमको लड़का हुआ, फिर इसके बाद में 5 साल के बाद फिर हमारी एक लड़की आई और मैडम के ट्रीटमेंट से हम लोग इतने खुश हैं कि हम लोग 2-3 पेशेंट भी मैडम के पास भेजे। उन लोगों को भी काफ़ी समय हो गया था और उन लोगों के साथ पहला जो हम दूसरा पेशेंट भेजे उनके भी बच्चे हो गए और वो लोग भी हमारे मैडम से बहुत खुश हैं, बहुत अच्छे हैं और इस समय तो हम लोग भी काफ़ी खुशी है और क्या बोलेंगे इससे अच्छा तो और हमको मैडम से अच्छा और दूसरा कोई नहीं है कि हम किसको ये करें। और जो भी हमको कुछ बोलता है तो हम सीधा मैडम के पास ही किसी को भी भेजते हैं कि चलो मैडम के पास लेके चलते हैं। मैडम जो भी बताएंगी, जो भी करेंगी, सब अच्छा करेंगे और सब अच्छा ही होगा। माझ्या लग्नाला 18 वर्ष झाली। मूल होत होतं पण राहत नव्हतं, त्यामुळे काय करावं हे सुचत नव्हतं। आम्ही सर्च मारलं गुगलवरती वगैरे, तेव्हा आम्हाला मॅडमचं नाव कळलं, असं माधुरी मानकर यांचं नाव कळलं आम्हाला। तेव्हा आम्ही त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो। निर्माणमध्ये आम्ही त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी आलो। पहिले 1-2 वेळा मला म्हणजे मॅडमनी बऱ्याच म्हणजे ज्या वेळेस मॅडमनी ट्रीटमेंट दिली त्या वेळेस मॅडमनी खूपच चांगली मला ट्रीटमेंट दिलेली आहे आणि ह्या वर्षी माझं सक्सेस झालं। मला 2 वर्ष झाली, ह्या वर्षी माझं सक्सेस झालं। अगदी मला मुलगा झाला 7 ऑगस्ट 2020ला मला मुलगा झालेला आहे। कुसुम हॉस्पिटलला मला मुलगा झालेला आहे आणि आम्हाला खूप आम्हाला आनंद झाला की मॅडमच्या दवाखान्याची ट्रीटमेंट सुद्धा म्हणजे सिस्टर लोक, स्टाफ सगळा अतिशय उत्तम आहे आणि मॅडम आणि सरांचा तर प्रश्नच नाही। ते सुद्धा अतिशय म्हणजे अगदी बोलायला सुद्धा चांगलं आहे। ट्रीटमेंटच्या बाबतीत तर विषयच नाही, त्याचा अनुभवच आलाय मला। पण मुलगा नव्हता। निर्माण हॉस्पिटलचा पत्ता भेटल्यानंतर आम्ही डॉक्टर माधुरी मानकर यांच्याकडे गेलो। ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर काही दिवसात आम्हाला काही दिवसानंतर एक गोड बातमी समजली आणि वर्षभरात गोडच मूल आम्हाला भेटलं। माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली। मला मूल होत नव्हतं आणि मला डॉक्टर मानकरांचं ऐकलं, त्यामुळे मी त्यांच्याकडे गेली। त्यांच्याकडे मला निर्माण IVF मध्ये तिथे IVF सेंटरमध्ये मला ट्रीटमेंट सुरू केली। त्या ट्रीटमेंटमुळे मला IVF मध्ये मला ट्विन्स राहिले आणि आता 9 मार्च 2020ला मला 2 मुलं झाली, एक मुलगा एक मुलगी आणि मॅडमच्या ट्रीटमेंट मी आता हॅप्पी आहे। माझं नाव दीपक जयराम जाधव, ही माझी बायको अनुष्का दीपक जाधव। त्याच्यानंतर आमच्या लग्नाला 8 ते 9 वर्ष झाली। बरीच खूप डॉक्टरे आम्ही केली, कुठेच यश आम्हाला आलं नाही। त्याच्यानंतर डोंबिवलीमध्ये आम्ही आल्याच्या नंतर आम्हाला आमच्या फॅमिली डॉक्टरनी माऊलीचा ॲड्रेस दिला। त्या डॉक्टरचं नाव आहे माधुरी मानकर। तिथे आम्ही गेलो, त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला चांगल्या गोष्टी समजवल्या पहिल्या। त्याच्यानंतर आम्ही तिथे आमची डॉक्टर चालू केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की वर्षभरामध्ये आम्ही तुम्हाला
घरात मध्ये बच्चू तुमच्या हातामध्ये देणार. त्याच्यानंतर त्यांनी खरंच आम्हाला वर्षभराच्या आतमध्ये त्यांनी आमचा रिझल्ट लावला. हे आमचं समोर बच्चू आहे आणि त्या माधुरी मॅडम त्यांच्या स्टाफमधल्या सगळ्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. त्या आमच्यासाठी देव माणूस आहे, त्यांना आम्ही कधीच विसरणार नाही आणि त्यांचे मनपूर्वक मी अजून परत आभारच मानतो. आणि त्यांनी पुढच्या म्हणजे जीवनामध्ये आमच्यासाठी खूप काही असं आनंदाचे दिवस आम्हाला दाखवले त्यांनी आणि आज आम्ही त्यांच्यामुळे खूप म्हणजे आनंदी आहे. घरामध्ये वातावरण वगैरे सगळं आता आमचा आनंद आहे आणि त्यांचे परत मी एकदा मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्यामुळे आम्हाला भेटले. मी विनंती राजेश पिसे, मी 34 वर्षाची आहे. आम्हाला लग्न झाल्यानंतर बाळ होत नव्हतं. मॅडमकडे मी आयत्या संगमेश्वरहून आली. मॅडम तेव्हा मला कळलं काय दोन्ही ब्लॉक आहेत. मॅडमने ऑपरेशन केलं. त्याच्यानंतर IVF करून निर्माणला मला हे छान बाळ झालं. 25 जूनला मला मुलगा झाला. आता हा 8 महिन्याचा मुलगा आहे मला. हे छान बाळ माझ्या मॅडमच्या कृपेने मला मिळालं आहे. मी मॅडमची खूप आभारी आहे. माझ्या लग्नाला 10 वर्ष झालेली आणि आम्ही टिटवायला राहायचे. आमच्या टिटवाय स्टेशनला निर्माणचं एक होर्डिंग लागलेलं ते बघून आम्ही निर्माण हॉस्पिटलला आलेलो आणि 10 वर्षानंतर ही प्रेग्नेन्सी राहत नव्हती म्हणून मॅडमकडे ट्रीटमेंट घेऊन मला मुलगी झाली आणि आता माझी मुलगी 3 वर्षाची आहे. आणि मॅडमची ट्रीटमेंट खूप छान आहे आणि खूप असं समजून वगैरे सांगतात आणि ट्रीट पण व्यवस्थित करतात. मेरी शादी को 16 साल पूरे हो गए. मैंने कई जगह पे मतलब अलग अलग डॉक्टर के पास में गई. मेरे को उधर से रिजल्ट नहीं मिला, इसलिए फिर मेरे को माधुरी मैडम के पास में मैं आई. तो मुझे वहाँ से रिजल्ट मिला और मुझे वहाँ से बेबी हो गई. मेरी बेबी 2 साल की है. इसलिए अभी हम लोग इस साल दूसरे बच्चे के लिए सोच रहे हैं और हम लोग को उधर ही आना है. 15 वर्षानंतर मूल झालेलं आहे आणि सगळ्या ठिकाणी म्हणजे पूर्ण बऱ्याच ठिकाणी फिरून मॅडम जवळ गेलं. त्यामुळे आज आमच्या घरात 2 मुलं आली आणि मॅडममुळे आमचं घर खूप सोपी झालं. आणि मॅडम बोलतात म्हणजे वाटत पण नाही डॉक्टर वगैरे असे घरातल्या व्यक्तीशी फ्रेंडशिप बोलत असतात आणि स्टाफ पण खूप चांगला आहे. ज्याने मला खूप समजावून वगैरे घेतलं आणि खूप सपोर्ट केला. मेरी शादी को 7 साल हुआ है. मैं ज्योति बद्रा बोल रही हूँ और मैं डॉक्टर माधुरी मानकर के इधर आई निर्माण हॉस्पिटल में. तो मुझे वहाँ से मतलब अच्छा से अच्छा ट्रीटमेंट मिला और वहाँ से ही मेरे को मतलब बच्चू हुआ और मेरा IVF ट्रीटमेंट से मेरे को बच्चू हुआ. डॉक्टर बहुत ही अच्छे हैं. नमस्कार, मी अपेक्षा. मी माधुरी मानकरकडे ट्रीटमेंट घेतली होती बाळासाठी. ज्याने आम्हाला 13 वर्ष मूल नव्हतं. 13 वर्षानंतर आम्हाला एक असे व्यक्ती मिळाले. त्यांचं शिबिर होतं शाळेमध्ये, डॉक्टर भालेराव. त्यांनी हा ॲड्रेस दिला आणि इथं आल्यानंतर आम्हाला त्यांची ट्रीटमेंट मिळाली. ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्हाला 13 वर्षांनी बाळ झालं, ते पण माधुरी मानकरमुळेच. एवढे भरपूर डॉक्टर केले पण त्यांच्यासारखं डॉक्टर कुठे भेटला नाही. आज मला 6 वर्षाचा मुलगा आहे. या 16 जूनला तो पूर्ण 6 वर्षाचा कंप्लीट होईल. मी लक्ष्मी संतोष म्हात्रे, हे माझे मिस्टर. आम्हाला बरेच वर्षापूर्वी मूल नव्हता. आम्ही जिथं तिथं ट्रीटमेंट केली, तिथे आम्हाला अजिबात फरक आले नाही. पण मी
निर्माण हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यामुळे आम्हाला हे सुंदर बाळ झालं. माझी मिसेस लक्ष्मी आमच्या घराला 10 वर्ष असं आम्हाला मुलबाळ नव्हतं. डॉक्टर मानकरांच्या निर्माण ट्रीटमेंटमध्ये आलो आणि आम्हाला हे सगळं आलं. मी निलेश शंकर सतपाळ. आमच्या लग्नाला 8 वर्ष झाली. आम्हाला मुलं होत नव्हतं. तरी मी डॉक्टर माधुरी मानकर यांच्या निर्माण हॉस्पिटलमध्ये आम्ही ट्रीटमेंट चालू केली. ते आम्ही ट्रीटमेंट करून मॅडमने व्यवस्थित आम्हाला सल्ला दिला आणि व्यवस्थित आम्हाला ट्रीटमेंट दिली. त्याच्यामुळे आज आम्हाला माझ्या मिसेसला मूल झालं आणि त्यामुळे आज आम्ही भरपूर खुश आहोत. आणि खरोखरच मॅडमचं हॉस्पिटल व्यवस्थित आहे, त्यांचा स्टाफ पण व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला हे सगळं आम्ही हे सगळं प्राप्त करू शकलो. तरी मॅडमचे आम्ही भरपूर ऋणी आहोत. धन्यवाद. तुम्हाला काही पुढे म्हणजे असं जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही नक्की, मी सांगेन की तुम्ही नक्की मॅडमकडे या. सो माधुरी मानकर या डोंबिवलीला त्यांचं हॉस्पिटल आहे, कुसुम हॉस्पिटल आणि निर्माण हॉस्पिटल मानपाड्याला आहे. तर तुम्ही नक्की मॅडमकडे या. मॅडम अतिशय चांगली ट्रीटमेंट देतात खूप आणि त्यातून सक्सेस आपल्याला मिळतो.